शिरवली। रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली ही 4 धरणं। ही धरणं आहेत की गळकी भांडी असा प्रश्न आता तालुक्याला पडलाय। या धरणांच्या भिंतीमधून गळती सुरू आहे। धरणाच्या पायथ्याशी लहान मोठे झरेच लागलेत। कोणत्याही क्षणी धरणाच्या भिंती मान टाकतील आणि जलप्रलय होईल अशी भीती ग्रामस्थांना वाटते। या धरणाचा उपयोग जवळजवळ कोंडिवली, निलीक, अलसूर आणि भोसते ह्या 4 गावाला होणार होता, परंतु आज तगाय जवळजवळ 25 वर्षे होऊन गेली। कुठल्याही गावाला, कुठल्याही शेतकऱ्याला ह्या धरणाच्या पाण्याचा काही फायदा झालेला नाही। आणि आपण धरणाची परिस्थिती पाहू शकता की या ठिकाणी धरण हे फोडलेलं आहे आणि हे जर फोडलं नसतं आणि त्या लेवलला जर पाणी भरलं तर हे धरण मोठ्या प्रमाणात लिकेज आहे। शासनाचं याच्यावर अजिबात लक्ष नाही। एकीकडे धरण फुटण्याची भीती तर क्षमते इतकं पाणी राहत नसल्यामुळे पाणी टंचाईमध्ये भर अशा दुहेरी कात्रीत खेड तालुका सापडलाय। भरीस भर म्हणून शेतकऱ्यांना धरणांसाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला 20-25 वर्ष लोटल्यावरही मिळालेला नाही। कागदोपत्री जिथं कालवे खणल्याचं दाखवलंय तिथं कालवे नाहीत। 1 गुंठा जमीनही ओलिताखाली नाही अशी स्थिती आहे। त्यामुळे पाणी तरी द्या, नाहीतर जमिनी तरी परत द्या अशी मागणी ग्रामस्थ करतायत। कुणालाही काय त्याचा उपयोग आजपर्यंत झालेला नाही आणि जे कालवं गेलेलं आहे त्याचा आजपर्यंत काही शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही। 30 वर्षे धरणाला झालेले आहेत, परंतु आज करोडो रुपये खर्च करून पण सुद्धा काही 4 गावाला त्याचा काहीच उपयोग नाही। धरणाचे कर्मचारी गेल्या 5-6 वर्षांपासून एकदाही इथे फिरकले नसल्याचा आरोपही ग्रामस्थ करतायत। मग कोट्यवधी रुपये खर्च करून ही धरणं बांधली कुणासाठी असा प्रश्न आहे। आता धरणांच्या कंत्राटाचे पाठ कुणाच्या तिजोऱ्यांमध्ये वाहिले असतील हे सांगायला तज्ज्ञाची गरज नाही। रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।